मित्रांनो, गेल्या 10 दिवसांपासून घरगुती तसेच मंडळांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाला आज अनंत चतुर्थी निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला। ढोल ताशे डीजे लेझिम यांच्या तालावर मिरवणुका निघत आहेत। मोठे मोठे ढोल ताशे डीजे आणि गाजावाजा करत मिरवणुका निघत आहेत। पण सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे। आपल्या युनिक अशा गणपती विसर्जन मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। मित्रांनो, ह्या मिरवणुकीमध्ये सर्व काही आहे। डीजे आहे, लाईट्स आहे, नाचणारे आहेत, आनंद घेणारे आहेत आणि सर्व एकदम आनंदाने नाचत आहेत। पण हे सर्व युनिक आहे आणि हे सर्व एकदम लो बजेट आहे। मित्रांनो, आपण बघू शकता एका लुना गाडीवरती मोठा स्पीकर ठेवण्यात आलेला आहे, जनरेटर आहे आणि त्या स्पीकरवरती गणपती बाप्पांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि या स्टेरिओवरती स्पीकरवरती एक कलरफुल लाईट देखील लावण्यात आलेला आहे, जो डीजेचा फील करून देत आहे। गाडीवरती जनरेटर, ढोल ताशेही आपल्याला दिसत आहेत आणि एक माणूस त्या गाडीचा शेजारी उभा आहे आणि मागे गणपती मिरवणुकीत नाचणाऱ्यांची गर्दी आहे आणि ते भरपूर आनंद या मिरवणुकीचा घेऊन सण नाचत आहे। आपण बघू शकताय कोणतीही कमतरता नाही आहे, पण सर्व काही लो बजेट आहे। अशी युनिक अशी ही मिरवणूक सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। मित्रांनो, आपण बघू शकता कशा प्रकारे या लोकांनी ही मिरवणूक केलेली आहे। सर्व काही आहे पण सर्व लो बजेट आहे। सर्व नेटकऱ्यांचं ही मिरवणूक लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व सोशल मीडिया धारक या मिरवणुकीचे आणि ते मॅनेजमेंट करणाऱ्यांचे कौतुक करत आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत। एका युजरनं म्हटलं आहे, मला ही मिरवणूक भरपूर आवडली, तर एकानं म्हटलेलं आहे, नुसता गाजावाजा न करता गणपती बाप्पाला आनंदाने आणि प्रेमाने या लोकांनी कशा प्रकारे मिरवणूक काढलेली आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। तर अजून एका युजरनं म्हटलेलं आहे, लोकांजून पैसे जमा करून देणगीच्या नावावर वायफाळ गाजावाजा करत मिरवणूक काढणे काही कामाचे नाही। ह्या सर्वांनी जे केलं आहे त्याला माझा सलाम आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। मित्रांनो, धन्यवाद।